रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण आत्तापर्यंत जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बोक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभासी दाणा, तृण मागो नये जाणा, तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती. या अभंगावर विनोदाच्या अंगाने आपण 4 व्हिडिओ केले. आता ह्या अभंगाचा खरा अर्थ काय आहे याचं कुतूहल आपणाला असेलच. त्यामुळे हा पूर्ण अभंग आपल्यासमोर पुन्हा मांडतो आहे की तुकाराम महाराजांचा हा अभंग केव्हाचा आहे. जवळजवळ 400 वर्षापूर्वी हे लिखाण लिहिल्या गेलेलं आहे, हा संदेश लिहिला गेलेला आहे. तेव्हा गाड्या घोड्या काय नव्हत्या आणि दुसरे काही साधनं नव्हते. एखाद्या गावाला जायचं, कीर्तन करायचं म्हणजे बैलगाडीतून जावं लागायचं किंवा मग घोड्यावर जावं लागायचं. आणि तिथे गेल्यानंतर मग ते कीर्तन करायचं आणि कीर्तन केल्यानंतर त्या कीर्तनामध्ये एक दंडक घालून दिला तुकाराम महाराजांनी. कारण त्यांना हे माहिती होतं की पुढे जाऊन हळूहळू कीर्तनाला व्यावसायिक स्वरूप येऊ नये आणि हे जे लोभी माणसं आहेत, लुच्चे माणसं आहेत ना, काही श्रीमंत माणसंसुद्धा याच्यामध्ये येऊन त्या कीर्तन साधनेला दूषित करू शकतात. म्हणून त्यावेळी हा अभंग लिहिला. तो दंडक अगदी कडक लिहिलेला आहे. तर तो दंडक, आता अभंगाचा अर्थ आपण बघूया, नंतर मग आपण बाकीचं बोलूया. महाराज त्यावेळी म्हणतायत, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. ज्या गावामध्ये कीर्तन करायचं आहे त्या गावचं अन्नसुद्धा खायचं नाही, असा सरळ शब्दार्थ आहे त्याचा. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. लोक जे बुक्का लावतात तो लावायचा नाही. ती जे फुलाची पुष्पाची माळ असते घालायची ते सुद्धा त्यांची स्वीकारू नये. तट्टा वृषभासी दाणा. जर तुम्ही घोड्यावर गेला असाल तर त्याला दाणा पाणी मागू नये आणि तृण मागू नये जाणा. जर बैलगाडीने गेला असाल तर त्या बैलाला गवत पण मागू नये. तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती. आणि तिथलं द्रव्य घेऊ नये कीर्तनाच्या मोबदल्यामध्ये. आणि जर ते द्रव्य घेतलं तर ते घेणारा आणि द्रव्य देणारा दोन्हीही नरकाला जातील, असा हा सरळ अर्थ आहे. आता या अभंगाचा अर्थ असाची असा त्या काळामध्ये का लिहिलं तुकाराम महाराजांनी, तर हा अभंग सोडवताना थोडंसं व्यावहारिकपणा आणि देशकालाचा विचार केला पाहिजे. कारण त्या काळामध्ये महाराजांनी हा जो दंडक घालून दिला आहे तो दंडक त्यांना माहिती होतं की हळूहळू लोक आहेत व्यावसायिकपणा आणतील. आणि कीर्तन ही जी साधना आहे तर कीर्तन हे आपली साधना हा होईल आणि द्रव्य हे साध्य होईल. द्रव्य हे साध्य आणि कीर्तन करून द्रव्य मिळवणं हे साधन होईल. आणि मग कीर्तनाचं सगळं विद्रुपीकरण होईल असं त्यांना त्या काळीसुद्धा वाटलं. आणि म्हणून हा कडक दंडक घालून ठेवलेला आहे. तेव्हा हा नियम आहे, हा पाळायचाच आहे. पण या नियमाला जे अपवाद आहेत, प्रत्येक नियमाला एक ना एक अपवाद असतो, असावा लागतो. अपवादाशिवाय नियम सिद्ध होत नाही, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. या अभंगाचा शब्दशः अर्थ घेऊन काही नास्तिक लोक कीर्तनकाराचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत होते, करतात, आजही करतात. ही हरिप्राप्तीची एक साधना आहे, ती चिरकाल टिकावी, तिला धंद्याचे स्वरूप येऊ नये म्हणून कडक निर्बंध तुकाराम महाराजांनी त्यावेळेला घालून ठेवलेत. नाहीतर श्रीमंत लोक यात घुसतील आणि द्रव्य हे साध्य होईल आणि कीर्तन हे साधन बनेल. तेव्हा कीर्तनाचं अशा प्रकारचं बाजारीकरण होऊ नये म्हणून तुकोबाने त्या काळामध्ये हा पक्का दंड घालून ठेवलेला आहे. पण याचा व्यावहारिक अर्थ आणि अपवाद आणि त्याच्यावरचे सांगोपांग चर्चा जी आहे ती सांगोपांग चर्चेसाठी आपण खास व्हिडिओ वेगळा करणार आहोत की कीर्तनाचे पैसे घ्यावेत काय, यावर आपला एक स्वतंत्र व्हिडिओ होईल. कारण हा व्हिडिओ जास्त विस्तार होऊ नये म्हणून आपण इथेच थांबूया. एक स्वतंत्र व्हिडिओ दुसरा करूया. आत्ता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.